स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या जगात प्रत्येक व्यक्तीला लोकांनी मान द्यावा, आपल्याकडे आकर्षित व्हावं, आपली किंमत ओळखावी असं वाटतं. पण वास्तव काय आहे माहिती आहे का? लोक त्या व्यक्तीकडेच खेचले जातात ज्यांच्यात आत्मविश्वास असतो, ज्यांचं व्यक्तिमत्व मजबूत असतं आणि जो स्वतःची किंमत स्वतः ओळखतो. आज अनेक लोक प्रेम मिळवण्यासाठी धडपडतात, लोकांना खुश करण्यासाठी स्वतःला बदलतात, पण जितकं ते लोकांच्या मागे धावतात तितकेच लोक त्यांना दुर्लक्ष करतात. कारण जगाचा एक कठोर नियम आहे, जो स्वतःला घडवतो जग त्याच्याकडे वळतो. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत असे 15 खतरनाक नियम, जे तुमचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी बनवतील की लोक स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होतील. आणि लक्षात ठेवा, हे नियम फक्त ऐकण्यासाठी नाहीत, आयुष्यात उतरण्यासाठी आहेत. पहिला नियम, स्वतःची किंमत ओळखा. जो माणूस स्वतःला कमी समजतो, जग त्याला अजून कमी समजतं. जर तुम्ही सतत लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत कमी करत आहात. तुम्ही कोण आहात, तुमची क्षमता काय आहे हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते. सिंह जंगलात फिरताना स्वतःला राजा म्हणत नाही, त्याची चालच त्याची ओळख असते. म्हणून स्वतःचा आदर करा. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्व देता तेव्हा जग तुम्हाला महत्व द्यायला सुरुवात करतं. दुसरा नियम, नेहमी शांत राहायला शिका. लक्षात ठेवा, मोठा माणूस कधीच प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही. जे लोक छोट्या छोट्या गोष्टीवर रागवतात, भांडतात, ओरडतात, लोक त्यांना गंभीरपणे घेत नाहीत. पण जो माणूस शांत राहतो, संयम ठेवतो, त्याच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात. शांत व्यक्तिमत्व मध्ये एक वेगळी ताकद असते, त्यांचं मौनही लोकांना विचार करायला भाग पाडतं. तिसरा नियम, स्वतःवर काम करा. लोकांना प्रभावित करण्यासाठी बोलण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यात वेळ घालवा. दररोज काहीतरी नवीन शिका, तुमची भाषा सुधारावा, शरीर फिट ठेवा, ज्ञान वाढवा. कारण आकर्षण फक्त चेहऱ्यात नसतं, व्यक्तिमत्वात असतं. जेव्हा तुमच्यात गुणवत्ता निर्माण होते तेव्हा लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. चौथा नियम, लोकांना खुश करणं बंद करा. ही सर्वात मोठी चूक आहे जी अनेक लोक करतात. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात माणूस स्वतःलाच हरवून बसतो. लक्षात ठेवा, जगात असा एकही माणूस नाही ज्याला सगळे लोक आवडतात. म्हणून स्वतःची सत्यता जपा. जे तुम्हाला समजतील ते तुमच्या सोबत राहतील आणि जे नाही समजणार ते निघून जातील. पाचवा नियम, कमी बोला पण प्रभावी बोला. जास्त बोलणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कमी होतं, पण जो कमी बोलतो आणि मुद्द्याचं बोलतो त्याच्या शब्दांना किंमत असते. लोक तुमच्या आवाजामुळे नाही, तुमच्या विचारांमुळे प्रभावित होतात. म्हणून बोलताना शब्दाची निवड करा. तुमचे शब्द तुमचं व्यक्तिमत्व तयार करतात. सहावा नियम, तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा. ध्येय नसलेला माणूस गर्दीचा भाग बनतो, पण ज्याच्याकडे स्वप्न असतं, दिशा असते, मेहनत असते, त्याच्याकडे जग आकर्षित होतं. लोक त्या व्यक्तीला फॉलो करतात ज्याला स्वतःचं गंतव्य माहिती असतं. म्हणून आयुष्यात मोठं ध्येय ठेवा आणि त्यासाठी वेड्यासारखी मेहनत करा. सातवा नियम, स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवा. जो व्यक्ती प्रत्येक गोष्टीने दुखावतो तो कमजोर बनतो, पण जो स्वतःच्या भावनांना नियंत्रित करतो तो शक्तिशाली बनतो. कोणी तुमच्याबद्दल चुकीचं बोललं तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कधी कधी शांतता हे सर्वात मोठं उत्तर असतं. आठवा नियम, वेळेची किंमत ओळखा. यशस्वी लोकांचा सर्वात मोठा गुण म्हणजे ते वेळ वाया घालवत नाहीत. जे लोक सतत मोबाईल, गॅसिंग, निरर्थक गोष्टींमध्ये अडकलेले असतात त्यांचं व्यक्तिमत्व कधीच प्रभावी बनत नाही. जर तुम्हाला लोकांनी महत्व द्यावं असं वाटत असेल तर आधी तुमच्या वेळेला महत्व द्या. नववा नियम, नेहमी नीटनेटके राहा. लोक आधी तुमचं व्यक्तिमत्व पाहतात, नंतर तुमचं मन समजून घेतात. स्वच्छ कपडे, चांगली बॉडी लँग्वेज, आत्मविश्वासाने चालणं या छोट्या गोष्टी तुमची मोठी ओळख बनवतात. लक्षात ठेवा, पहिली छाप अनेकदा शेवटची छाप ठरते. 10वा नियम, एकटे राहायला शिका. जो माणूस एकटेपणाला घाबरतो तो आयुष्यात मोठं काही करू शकत नाही. स्वतःसोबत वेळ घालवा, स्वतःला समजून घ्या. कारण जो स्वतःसोबत आनंदी असतो त्याच्याकडेच लोक आकर्षित होतात. 11वा नियम, नकार द्यायला शिका. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणाऱ्या व्यक्तीची किंमत कमी होते. कधी कधी स्वतःच्या शांततेसाठी, स्वतःच्या ध्येयासाठी लोकांना नकार देणं आवश्यक असतं. लक्षात ठेवा, मर्यादा नसलेला माणूस नेहमी वापरला जातो. 12वा नियम, तुमचं रहस्य प्रत्येकाला सांगू नका. प्रत्येक व्यक्ती तुमचा हितचिंतक असतो. काही लोक फक्त तुमच्या कमजोरी जाणून घेण्यासाठी जवळ येतात. म्हणून आयुष्यात थोडं गुढ राहा. जितकं लोकांना तुमच्याबद्दल कमी माहिती असेल तितकी त्यांची उत्सुकता वाढेल. 13वा नियम,
अपयशाला घाबरू नका. प्रत्येक यशस्वी व्यक्ती अपयशातूनच घडलेली असते. लोक त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात जो पडून पुन्हा उभा राहतो. म्हणून चूक करा, शिका, पण थांबू नका. 14वा नियम, तुमची ऊर्जा जपा. प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करत फिरू नका. प्रत्येक वादात पडू नका. काही लोक फक्त तुमची ऊर्जा संपवण्यासाठी आयुष्यात येतात. शहाणा माणूस कुठे बोलायचं आणि कुठे शांत राहायचं हे ओळखतो. 15वा नियम आणि सर्वात खतरनाक नियम, स्वतःवर इतकं प्रेम करा की कोणाच्याही दुर्लक्षाने तुम्ही तुटू नये. जेव्हा माणूस स्वतःमध्ये पूर्ण होतो तेव्हा जग त्याच्याकडे आकर्षित होतं. लोकांचा प्रेम मिळवण्यासाठी स्वतःला बदलू नका. स्वतःला इतकं मजबूत बनवा की लोक तुमच्या उपस्थितीसाठी आतुरले होतील. कारण सत्य हेच आहे की लोक त्या व्यक्तीकडे खेचले जातात ज्याच्याकडे आत्मविश्वास असतो, ध्येय असतं, शांतता असते आणि स्वतःची किंमत ओळखण्याची ताकद असते. म्हणून आजपासून स्वतःवर काम करा, स्वतःला घडवा, स्वतःची किंमत वाढवा आणि मग बघा लोक तुमच्याकडे दुर्लक्ष नाही तर आदराने पाहतील. मित्रांनो, आयुष्यात काही लोक असे असतात जे खोलीत प्रवेश करतात, सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. ते फार श्रीमंत नसतात, फार सुंदर नसतात, पण तरीही त्यांच्यात एक वेगळंच आकर्षक असतं. लोक त्यांच्या जवळ बसायला आवडतात, त्यांच्याशी बोलायला आवडतं, त्यांचं मत ऐकायला आवडतं. का? कारण त्यांनी स्वतःला घडवलं असतं, त्यांनी स्वतःला इतकं मजबूत बनवलं असतं की त्यांची उपस्थितीच लोकांना प्रभावित करते. आणि लक्षात ठेवा, जगात आकर्षण हे चेहऱ्यामुळे नाही तर व्यक्तिमत्वामुळे निर्माण होतं. 16वा नियम, स्वतःच्या शब्दाला किंमत द्या. आज अनेक लोक मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात पण कृती काहीच नसते. जो माणूस दिलेला शब्द पाळत नाही त्याच्यावर लोक कधीच विश्वास ठेवत नाहीत. पण जो व्यक्ती कमी बोलतो आणि बोललेलं पूर्ण करतो त्याची किंमत खूप वाढते. लोक सुंदर चेहऱ्यापेक्षा विश्वासार्हता माणसाकडे जास्त आकर्षित होतात. म्हणून स्वतःला असं बनवा की तुमच्या एका शब्दावर लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतील. 17वा नियम, शरीर आणि मन दोन्ही मजबूत ठेवा. कमजोर शरीर आणि कमजोर मन माणसाचा आत्मविश्वास कमी करतं. दररोज व्यायाम करा, चालायला जा, ध्यान करा, कारण फिट शरीरातूनच मजबूत ऊर्जा निर्माण होते. जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात पाहून समाधानी असता तेव्हा तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढतो आणि आत्मविश्वास हेच खरं आकर्षण असतं. 18वा नियम, लोकांचं निरीक्षण करा पण स्वतःला हरवू नका. शहाणा माणूस जास्त बोलत नाही, तो जास्त निरीक्षण करतो. लोक काय बोलतात, कसे वागतात, कोण खरे आहेत आणि कोण खोटे हे समजून घ्या. पण दुसऱ्यांना खुश करण्यासाठी स्वतःची ओळख बदलू नका. जो स्वतःची ओळख जपतो तोच गर्दीत वेगळा दिसतो. 19वा नियम, स्वतःच्या कामात इतके व्यस्त व्हा की निरर्थक गोष्टीसाठी वेळच उरू नये. रिकामं मन माणसाला कमजोर बनवतं. ज्या लोकांकडे ध्येय नसतं तेच लोकांच्या आयुष्यात डोकावत बसतात, गॅप्सिंग करतात आणि दुसऱ्यावर टीका करतात. पण यशस्वी माणूस स्वतःच्या प्रगतीत इतका व्यस्त असतो की त्याला निरर्थक गोष्टीसाठी वेळ नसतो. लोक अशाच व्यक्तीचा आदर करतात ज्यांचं लक्ष कामावर असतं. 20वा नियम, स्वतःची तुलना कोणाशी करू नका. तुलना माणसाची शांतता नष्ट करते. कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे असेल, कोणीतरी मागे असेल, पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. जर तुम्ही सतत दुसऱ्याकडे पाहत राहिला तर स्वतःची क्षमता कधीच ओळखू शकणार नाही. स्वतःच्या कालच्या व्यक्तीपेक्षा आज चांगले बना, एवढंच पुरेसं आहे. 21वा नियम, आदर मिळवण्याचा असेल तर आधी स्वतःचा स्वाभिमान जपा. जे लोक स्वतःचा अपमान सहन करतात त्यांना जग कधीच मान देत नाही. जर कोणी सतत तुम्हाला कमी लेखत असेल, तुमची किंमत करत नसेल तर तिथून दूर व्हायला शिका. लक्षात ठेवा, स्वाभिमान गमावून मिळालेलं प्रेम किंवा नातं कधीच टिकत नाही. 22वा नियम, लोकांवर अवलंबून राहणं कमी करा. जितके तुम्ही भावनिकदृष्ट्या दुसऱ्यांवर अवलंबून राहाल तितके तुम्ही कमजोर व्हाल. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतःच्या घ्या, कारण स्वातंत्र्य व्यक्तीचं सर्वात जास्त आकर्षण वाढते. 23वा नियम, तुमच्या अनुपस्थितीची किंमत निर्माण करा. नेहमी प्रत्येकासाठी उपलब्ध राहू नका. जे लोक प्रत्येक वेळी सहज मिळतात तर त्यांची किंमत कमी होते. कधी कधी थोडं दूर राहणं, स्वतःसाठी वेळ घेणं हेही आवश्यक असतं. लोकांना तुमची सवय नाही तर तुमची किंमत वाढली पाहिजे. 24वा नियम, जिथे तुमचा आदर नाही तिथे जास्त वेळ थांबू नका. काही लोक तुम्हाला कधीच समजून घेणार नाहीत, म्हणून प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करत बसू नका. सूर्य कधीच कोणाला पटवून देत नाही की तो प्रकाश देतो, तो फक्त चमकत राहतो. तुम्ही तसंच करा. तुमच्या कामातून स्वतःची ओळख निर्माण करा.
25वा आणि शेवटचा नियम, स्वतःची अशी आवृत्ती तयार करा जी पाहून लोक प्रेरित होतील. तुमचं बोलणं, तुमची मेहनत, तुमची शांतता, तुमचा आत्मविश्वास हे सगळं इतकं प्रभावी बनवा की लोक तुमच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतील. कारण खऱ्या अर्थाने आकर्षण म्हणजे काय माहिती आहे का? जेव्हा तुमची उपस्थिती लोकांना ऊर्जा देते, तेव्हा तुमचे शब्द लोकांना प्रेरणा देतात. आणि जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व लोकांच्या मनात आदर निर्माण करतं. म्हणून मित्रांनो, लोकांच्या मागे धावू नका, स्वतःला इतकं घडवा, इतकं मजबूत बनवा की लोक स्वतःहून तुमच्या आयुष्यात येण्यासाठी प्रयत्न करतील. कारण जग नेहमी त्या व्यक्तीपुढे झुकतं जो स्वतःची किंमत ओळखतो. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी स्वतःला मजबूत बनवणार. आणि अशाच दमदार मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.